नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात घरामध्ये लाफिंग बुद्धा कुठे ठेवावा. बरेच लोक घरामध्ये लाफिंग बुद्धा ठेवतात कारण घरामध्ये सदैव पैसा पाण्याची भरभराट असावी, घर सुखसमृद्धीने भरवून जावे. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होऊ लागतात. विशेषतः आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी लाफिंग बुद्धा घरात तसेच कामाच्या ठिकाणी ठेवला जातो. लाफिंग बुद्धा नवीन कामाची सुरुवात करताना तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही ठेवता, कारण कामात कोणत्याही अडीअडचणी येऊ नयेत म्हणून. जर तुम्ही लाफिंग बुद्धा तुमच्या घरात ठेवत असाल तर तो योग्य ठिकाणी ठेवायला हवा, तरच त्याचा हवा तो परिणाम दिसून येतो. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक विशिष्ट जागा व दिशा असते. ती गोष्ट त्याच जागी ठेवावी. आज आपण पाहूयात घरामध्ये लाफिंग बुद्धा कोणत्या ठिकाणी ठेवायला हवा. घरामध्ये कोणत्याही वस्तू ठेवताना वास्तूच्या नियमांचे पालन करायला पाहिजे. जर तुम्ही नियम नाही पाळले तर घराला वास्तुदोष होऊ शकतो. घरामध्ये लाफिंग बुद्धा ठेवताना योग्य दिशा व जागा यांचे विशेष लक्ष दिले पाहिजे. लाफिंग बुद्धाला योग्य जागेवर ठेवला तरच माणसाच्या जवळ धनदौलत यांची कमी पडत नाही. वास्तूनुसार लाफिंग बुद्धा बरोबर घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवला पाहिजे. यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा दूर जाते. लाफिंग बुद्धा ठेवताना नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवला पाहिजे. या दिशेला बुद्धा ठेवणे घराच्या दृष्टीने खूपच लाभदायक व शुभ मानले जाते. घरात लाफिंग बुद्धा ठेवल्याने घरातील सदस्य त्यांच्या व्यवसाय नोकरीत प्रगती करतात, त्यांची बरकत होत राहते. त्याचबरोबर तुमची कुठलीही कामे अर्धवट अडून पडलेली असतील तर तीही पूर्ण होतात. घराच्या उत्तर पूर्व दिशेला लाफिंग बुद्धा ठेवल्याने घरात नेहमी सकारात्मकता संचारते. त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणीही दूर होऊ लागतात. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कठीण परिश्रम करूनही, खूप प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर तुम्ही सुद्धा घरामध्ये व ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी लाफिंग बुद्धा ठेवा. यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल व परिणामी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुमची कामं व्यवस्थित पूर्ण झाली तर पैशाच्या अडचणी व कमतरता तुम्हाला कधीही असणार नाही. तुमच्या घरात लक्ष्मीची भरभराट सदैव होईल. वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्कीच सांगा. आवडली तर लाईक करा आणि आपल्या विचारधारा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.